जागतिक मराठी संमेलनामधून थेट मुख्यमंत्री संवाद साधतायत. थेट जाऊयात. परिसर वसई विरारच्या भूमीत या चिमाजी आप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हे अशा प्रकारचं संमेलन होतंय. हे देखील या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून निसर्गाने भरभरून दान लाभलेल्या उत्तर कोकणात या निमित्ताने मराठी भाषिकांचा मेळा आपण भरवला. त्याबद्दल रामदास फुटाणे यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्याला शुभेच्छा पण देतो. मराठी भाषेशी संबंधित, मराठी साहित्याशी संबंधित आणि मराठी माणसाशी संबंधित जी विविध व्यासपीठं आहेत त्यात जागतिक मराठी परिषद हे देखील अत्यंत सन्मानाचं व्यासपीठ आहे. आणि म्हणून माय मराठीचा जागतिक जागर करणारं हे व्यासपीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शोध मराठी मनाचा ही संकल्पना अतिशय सगळ्यांनाच आवडणारी आहे. जगभरामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त आज मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळतोय, स्थिरावलेला आपल्याला दिसतोय. आणि कुठेही जरी मराठी माणूस गेला, आता आपण जेव्हा परदेशात जातो त्यावेळेस मराठी माणूस तिकडे आपल्याला भेटला की तो अतिशय जी काय आपुलकी, जिव्हाळा, प्रेम पाहायला मिळतं ते अगदी आगळं वेगळंच असतं. पण तो कुठेही असला तरी सुद्धा त्याचं मन मात्र या महाराष्ट्राच्या रांगड्या मातीमध्येच अडकलेलं असतं. फुटाणे साहेब बरोबर आहे ना? कारण शेवटी आज हे अंबरनाथकर जपानमध्ये गेले, तिथं उद्योजक झाले, तिथं आमदार झाले. ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि मग अशी मराठी माणसं उद्योजक तर होतात, नोकरीनिमित्त जातात, परंतु त्या मातीमध्ये एकरूप होऊन तिकडे जाऊन लोकप्रतिनिधी पण होतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि म्हणूनच कविवर्य सुरेश भट म्हणतात, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ही भावना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि माय मराठीची ओढ असणाऱ्या आपल्या बांधवांमध्ये आहे. एवढं प्रचंड आकर्षण आपल्या या माय मराठीबद्दल सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपली अकादमी करते आहे, याचाही आनंद आहे. जी भाषा सर्वांना जोडते, सामावून घेते, या जात पात धर्माच्या पलीकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची होते असा आपल्याला सगळ्यांना एक अनुभव आहे. आणि म्हणून कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा अन्य कुठल्याही कारणाने जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये, कानाकोपऱ्यात आपण जातो तेव्हा आपली नाळ जी आहे इथल्या मातीशी जुळलेलीच असते.